चला तर आपण आज रताळ्याच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी हे गरम पाण्यामध्ये उकडवून घेतलेले रताळे आहेत आणि याचे आपल्याला साल काढून असे बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम असं बारीक चुरून घ्यायचं आहे याला। हे बारीक चुरल्यानंतर आपल्याला यामध्ये हे मस्त चांगलं असं मिक्स करून ह्यामध्ये साखर मिक्स करायची आहे। ही साखर आपण चवीप्रमाणे मिक्स करू शकता। तर इथे मी ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत। खिरीसाठी लागणारी आपण रताळ्याची पेस्ट करून जी घेतलेली आहे, साखर टाकून ती पेस्ट, ड्रायफ्रुट्स आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तर आता हे तूप गरम करून त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स तळून घेत आहे। त्याला असा गोल्डन लालसर कलर येऊ द्यायचा आहे। नंतर त्यामध्ये मी रताळे टाकून हे परतून घेत आहे। हे बघा, असं एकदम पूर्ण वाफ निघेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे परतल्यानंतर मी एका हे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये दूध मिक्स करायचे आहे। दूध मिक्स करून आपल्याला ह्याची छान अशी रबडी तयार करायची आहे, पातळ अशी। तर ही खीर बघा, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। खायला एकदम मस्त, खूप सुंदर लागते आणि ही उपवासासाठी ही चालते खीर। आणि